नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तर बघा, आपण हा इथं जो ब्रेकआउट होत होता तेव्हाच मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हाच जर तुम्हाला सांगितलं होतं की जी वरून ट्रेंड लाईन येत आहे आणि हा जो जो वरचा रेजिस्टन्स या दोन्हीचं ब्रेकआउट सोबत होत आहे, म्हणजे सर्वांना दिसतंय. काही जण ट्रेंड लाईनवर ट्रेड करतात, काही जण रेजिस्टन्स ब्रेकआउटवर ट्रेड करतात. हे एकदम पिक्चर परफेक्ट प्राइस ॲक्शन झालं होतं इथं. त्यामुळे इथं बिग प्लेयर्स काय करतात, जिथे जास्त लिक्विडिटी त्यांना दिसेल, हे तुम्ही म्हणताल एवढी छोटी मूव्हवर का आली एवढी छोटी, तर बिग प्लेयर्सने इथं काही क्वांटिटी ॲड केली असेल. त्यांना माहिती आहे काही दोन ब्रेकआउट झालं तर बरेचसे रिटेलर इथं ॲड होणार आहे आणि आपल्याला लिक्विडिटी भेटणार आहे. आणि त्यांना लिक्विडिटी भेटल्यावर त्यांनी लगेच तिथं तुम्हाला सर्वांचे स्टॉपला सोडून टाकले. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ही लेवल जवळपास 25,330ची लेवल सांगितली होती मी तुम्हाला. ही लेवल मार्केट टेस्ट करणार आहे डबल. पण विषय असा झाला की मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन झालं. तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस घ्यायला सुद्धा वेळ नाही भेटला. डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा स्कॅम झाला तुमच्यासोबत. मित्रांनो, तर मार्केट आता 90% काय करतं आहे, जे सर्व प्राइस ॲक्शन आहे त्याच्या विरुद्ध सर्वांना ट्रॅप करून चालते. आणि माझी जी ट्रेडिंगची शैली आहे ती ट्रॅप ट्रेडिंगच आहे. मी कधीच ब्रेकआउटला ट्रेड करत नाही. समजा असं तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहीत असेल, जर मार्केट असं इथून ब्रेकआउट केलं तर मी इथं सेलची एंट्री बघत असतो. चला तर मित्रांनो, आता बघूया. आता परवा जे आहे ते बजेट आहे आणि बजेटमध्ये रविवार असला तरीसुद्धा रविवारी मार्केट चालू आहे. मित्रांनो, बजेट असून सुद्धा रविवार असून सुद्धा बजेटचं मार्केट चालू आहे. तर आपण बघणार आहोत बजेटच्या दिवशी काय होऊ शकतं. तर मित्रांनो बघा, आता हे निफ्टी आहे. आपण काय करू, जे निफ्टीचे चांगले वेटेजचे जे कंपोनंट आहे किंवा बँक निफ्टीचे वेटेजचे जे कंपोनंट आहे, समजा HDFC, ICICI आणि रिलायन्स या तिघांचा बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जवळपास खूप जास्त वाटा आहे. तर याच्यामध्ये काय होत आहे हे बघूया. मग समजा रिलायन्स आणि HDFC दोघांनी ब्रेकआउट दिला तर निफ्टीला एक करून ब्रेकआउट देण्याचे, कारण की जास्त वेटेज यांचं आहे. तर आपण यांचेसुद्धा पाहून घेऊ, यांच्यात स्टॉकचे ॲनालिसिस करून घेऊ. तर मित्रांनो बघा, आधी HDFCचं बघू. HDFC स्टॉक हा बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये खूप जास्त सेलिंग प्रेशर आहे. तर गेल्या काही 2-3 दिवसामध्ये याच्यात बाईंग मुवमेंट आलेली आणि हा एक चॅनल आहे पहा, वरच्या साईडने येतोय. हा जो चॅनल आहे तो ब्रेक केला आहे. तुम्हाला 2 आवर्समध्ये चांगलं दिसेल हे बघा चॅनल. बघा मित्रांनो, या जो चॅनलला 1, 2, 3, 4, 5 म्हणजे बऱ्याच वेळा मार्केटनं रेजिस्टन्स घेतला होता. हा चॅनलचं ब्रेकआउट केलेलं आहे मार्केटनं. म्हणजे सध्याला HDFC बँकमध्ये बाईंगचं मोमेंटम आहे. पण गेल्या काही 1-2 दिवसापासून बघा, हे बघा 15 मिनिटात तुम्हाला नीट समजेल. हे मार्केट वरून सुद्धा एक चॅनल खाली येत आहे आणि त्यामध्ये मार्केट त्याला रेजिस्ट करत आहे आणि तिथून खाली येत आहे. बघा मित्रांनो, ह्या इथून मार्केटनं ब्रेकआउट दिला होता. आणि मी काय म्हणत असतो आपल्याला, या अशा ब्रेकआउट जिथं मार्केट देतं ना, ही खालची जी लेवल असते ह्या लेवलला बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असतात. स्टॉप लॉस म्हणजेच मार्केटला एक लिक्विडिटी भेटते आणि मोठ्या प्लेयरची ऑर्डर एक्झिक्यूट होण्यासाठी त्यांना जास्त लिक्विडिटी पाहिजे नसते. म्हणून ते मोठे प्लेयर काय करतात, पिक्चर परफेक्ट एकदम चांगले ब्रेकआउट करतात आणि नंतर ते लिक्विडिटी घालून घेतात. लिक्विडिटी तुमचे स्टॉप लॉस घेतले का मग मार्केट इथून परत वर जातात. तर मित्रांनो, आपण म्हणतो नाही का माझा स्टॉप लॉस घेतला आणि मगच मार्केटवर गेलं. तर मित्रांनो, आपल्याला सायकोलॉजी आपण हे शिकलेलं आहे की समजा अशा मार्केट खालून वर आलं, डबल खाली गेलं, डबल वर आलं, इथं कॉन्सॉलिडेट केलं आणि वर गेलं तर इथं आपण खाली स्टॉप लॉस लावतो. जवळपास 90% लोक हेच करतात. आणि प्राइस ॲक्शन असं आहे, हे इतक्या दिवसाचं आहे पण प्राइस ॲक्शन तेच आहे. प्रत्येक माणसाला वेळेनुसार बदलावं लागतं. तर प्राइस ॲक्शनसुद्धा आता बदललेलं आहे. आपल्याला बदललेल्या प्राइस ॲक्शननुसार आपल्याला चालावं लागणार आहे. ट्रॅप ट्रेडिंग ही सर्वात जास्त वर्क होते सध्याला ना. आपल्याला काय करायचं आहे, आपण मोठ्या प्लेयरला काय हरवू शकत नाही. आपल्याला त्यांच्यासोबत चालायचं आहे. तर मित्रांनो बघा, या इथं काय होतं आहे, आता यांची लिक्विडिटी घ्यायला मार्केट खाली येतं आहे आणि ही लिक्विडिटी घेतली का होऊ शकतं मार्केट इथं एखादा खालच्या साईडनं ब्रेकडाऊनचा सिग्नल देऊ शकतं आणि इथून मार्केट वर जाऊ शकतं. कारण की मार्केट अजून इथं हे लिक्विडिटी घेणार तर घेणार, पर इथून जे बायर येतील
त्यांना सुद्धा मार्केट त्यांच्यासोबत घेऊन नाही जाणार. मार्केट काय करेल, त्यांना ह्या इथं काही सेलिंगचा एखादा पॅटर्न काही तयार करेल, काही सेलर ॲड करेल आणि मग मार्केटवर जाईल. आणि होऊ शकतं इथं लिक्विडिटी घेऊन सुद्धा मार्केटवर जाऊ शकतं. या ट्रेंड लाईनपर्यंत मार्केट येऊन इथं तर बघा मित्रांनो, मार्केट असं सुद्धा करू शकतं. वरून हा एक ट्रेंड लाईन येत आहे, एक चॅनल येत आहे आणि मार्केट ह्या इथं सुद्धा ह्या इथं येऊन सुद्धा कॉन्सोलिडेट करून वरच्या साईडला ब्रेक करू शकतं. आणि वरच्या साईडला ब्रेक केल्यावर आपण सर्व स्टॉप लॉस या लेवलला लावणार आहे खाली. तर मार्केट आपले स्टॉप लॉस घेऊन मग परत वर जाऊ शकतं. ही एक कंडिशन आहे मार्केटमध्ये. तर जवळपास बघितलं तर मार्केट HDFC मध्ये एक बाईंग झोन जवळ आहे आणि याच्यात रिटेलरला ट्रॅप करून मार्केट वर सुद्धा जाऊ शकतं. जास्त चान्सेस काय बाईंग झोनमध्ये इथं खाली एक हे सुद्धा आहे. तसं बघितलं तर हे बघा, एक मिनिट, हे बघा, इथं खालच्या साईडला जर यायचं म्हटलं ना तर मार्केट काय करणार आहे, इथं समजा इथं पुढं पण ओपन होईल आणि बजेट म्हणल्यावर रविवारी मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त राहणार आहे, खूप मोठ्या कॅन्डल तयार होणार आहे. इथं एक ब्रेकआउट दिलं, समजा इथं मार्केट कन्सॉलिडेट आधीच केलेलं आहे, खालच्या साईडला ब्रेकआउट जर दिलं तर वर ह्या इथं बरेचसे लोक स्टॉप लॉस लावणार आहे. मार्केट असं सुद्धा होऊ शकतं, यांचे स्टॉप लॉस घेऊन परत मार्केट खाली जाऊ शकतं. म्हणजे प्राईस ॲक्शननुसार तुम्ही उद्या ट्रेंड टाळलं तरच चांगलं राहील इथं. कारण की बाबा मार्केट आता हे तुम्हाला दिसतंय 15 मिनिटाची कॅन्डल आहे, पण इथं मार्केटने कन्सॉलिडेट केलेलं आहे बघा 5 मिनिटामध्ये. हे बघा, इथं मार्केट आलं, कन्सॉलिडेट केलं आणि इथून जर खालच्या साईडला ब्रेक केलं तर बरेचसे लोक इथं स्टॉप लॉस लावणार आहे आणि मार्केट खाली येऊन यांचे स्टॉप लॉस घेऊन परत खाली सुद्धा जाऊ शकतं. तुम्हाला दोन्ही सिनारिओ सांगितलेले आहे मी. तर बघा मित्रांनो, आता आपण बघूया ICICI बँकमध्ये. तर मित्रांनो बघा, ICICI बँकसुद्धा एका सपोर्ट लेवलपाशी आहे, म्हणजे HDFC सुद्धा सपोर्ट लेवल जवळ आहे, ICICI सुद्धा सपोर्ट लेवल जवळ आहे. हे बघा मित्रांनो, खालून एक चॅनल चालत येते, डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय आपण. मार्केटनं 1, 2, 3 आणि 4 वेळेस रिस्पेक्ट दिलेलं आहे याला. थोड्या कमी टाईम फ्रेममध्ये जाऊया. हे बघा मित्रांनो, या इथून एक चांगला पिक्चर परफेक्ट ब्रेकआउट आलेला आहे. तर मी हेच म्हणत असतो, जर इथून ब्रेकआउट आलेला आहे, तुम्ही दिसतंय तुम्हाला मार्केट वर गेलेलं आहे, पण बऱ्याचशा वेळा काय होतं माहिती आहे का, आता सुद्धा मार्केट खाली काय आलेलं आहे, कारण की लिक्विडिटी खाली आहे. याला जर इथून असं वर जायचं आहे ना, तर ही सर्वांना घेऊन सोबत वर नाही जाणार, ही खाली येणार, त्यामुळेच खाली आलेले आहे. यांचे सर्वांचे स्टॉप लॉस घ्यायला तुम्हाला आत्ता 2 आवरमध्ये स्टॉप लॉस लेवल दिसत नसेल, मी कमी टाईम फ्रेममध्ये घेतो. हे बघा मित्रांनो, 15 मिनिट, एक 1 आवरमध्ये सुद्धा तुम्हाला काही समजणार नाही. हे 15 मिनिटामध्ये चला, हे बघा मित्रांनो, या इथं मार्केट एकदा वर आलं, एकदा इथं रिस्पेक्ट, दोनदा तीनदा रिस्पेक्ट केली, इथं आलं मार्केट कॉन्सॉलिडेट केलं आणि ब्रेक केलं. हे बघा, इथं कॉन्सॉलिडेट करून इथं बरेचसे बाहेर ॲड झालेले आहे आणि यांचे स्टॉप लॉस या इथं पेंडिंग आहे. तर मित्रांनो बघा, इथं काय होणार आहे, इथं काय होऊ शकतं, होणार नाही. मार्केटमध्ये पॉसिबिलिटी असतात, आपल्याला पॉसिबिलिटीनुसारच काम करायचं आहे. बघा मित्रांनो, जर मार्केट समजा या इथं यांची स्टॉप लॉस घ्यायला मार्केट खाली येऊ शकतं, यांचे स्टॉप लॉस घेऊन मग मार्केटवर जाऊ शकतं, ही एक पॉसिबिलिटी आहे. नाहीतर हे बघा, मार्केटनं आधीच इथं कन्सॉलिडेट केलेलं आहे आणि ब्रेकसुद्धा केलेलं आहे. इथं बरेचसे सेलर ॲड आहे सध्या आणि यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला आहे. तर मार्केट काय करू शकतं, इथं ओपन होऊ शकतं, इथं ओपन खाली ओपन होऊन खाली पण येऊ शकतं, म्हणजे अजून सेलरला होप येईल का इथं मार्केट एव्हा 1, 2, 3 वेळा इथं येऊन खाली ब्रेकडाऊन दिलेलं आहे आणि ते पण कन्सॉलिडेट करून. तर इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहेच, इथं पण बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे, इथं बायरचे, इथं सेलरचे. मार्केट काय करणार आहे, इथं बायरचे स्टॉप लॉस घेणार आहे. तर म्हणजे बिग प्लेयर्स इथं बायरचे स्टॉप लॉस घेणार आहे, स्टॉप लॉस घेऊन परत मार्केटवर जाऊन या सेलरचे सुद्धा स्टॉप लॉस घेणार आहे. म्हणजे फुल ट्रॅप ट्रेडिंग होऊ शकते आणि मग नंतर मार्केट वर जाऊ शकतं. असं यांचे पण स्टॉप लॉस घेऊन, यांचे पण स्टॉप लॉस घेऊन मग मार्केट असं वर जाऊ शकतं. तर एक समजा तुम्ही बघितलं, HDFC सुद्धा एका बाईंग झोन जवळ आहे, ट्रॅप ट्रेडिंग होऊ शकते आणि ICICI सुद्धा बाईंग झोन जवळ आहे. रिलायन्समध्ये बघूया. तेव्हा मित्रांनो, रिलायन्सचा पण मी तुम्हाला सांगितलं आहे मागं, पण बँक निफ्टी आहे त्याच्या हायपासून फक्त 1.5% आहे. बघा, बँक निफ्टी त्याच्या हायपासून फक्त किती, 1 ते 1.5% खाली आहे. हे बघा मित्रांनो, हा बँक निफ्टीचा हायपासून मार्केट फक्त 1.5% खाली आहे. निफ्टी जर बघितलं
तर बघा निफ्टी त्याच्या हायपासून जवळपास 4 ते 4.5% खाली. त्याचा सर्वात मोठा हात काय आहे? हा रिलायन्स. कारण की रिलायन्सचा निफ्टीमध्ये जवळपास 10% वाटा आहे आणि रिलायन्स जवळपास 13% खाली सध्याला, आणि त्यामुळं रिलायन्सनं निफ्टीला सुद्धा वाढू दिलेलं नाही. तर मित्रांनो, रिलायन्समध्ये जर तुम्ही बाईंग झोन बघितला, एक सपोर्ट जर बघितला तर 1350 हा रिलायन्सला एक सपोर्ट. या ड्रॉइंग हटवतोय. मित्रांनो, मी एक रिलायन्सवर एक स्ट्रॅटर्जी टाकलेली आहे. बऱ्याचशा जणांनी तिला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या रेषेत तिच्याच आहे, तुम्ही ती पाहू शकता. 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. विनिंग रेट पण चांगलं आहे, तुम्ही ते बघू शकता. ते जाऊ द्या. तर बघा मित्रांनो, हे बघा इथं आपण बघितलं 1350. हे बघा या इथं 1350 हा एक मार्केटचा सपोर्ट लेवल आहे आणि हे सुद्धा सपोर्ट लेवल जवळ आहे. म्हणजे एक बघितलं रिलायन्स, ICICI आणि HDFC हे सगळे त्यांच्या सपोर्ट लेवल जवळ आहे. याचे रिलायन्सचं पण एकदा ॲनालिसिस करून घ्या. हे बघा मित्रांनो, रिलायन्समध्ये पण एक ट्रेंड लाईन येते खाली. आणि एक वरून सुद्धा हे एका चॅनलमध्ये सध्याला. आता हे तुम्ही म्हणत असाल फक्त 2 टच, हे मोठ्या टाईम फ्रेममध्ये असं दिसतं, छोट्या टाईम फ्रेममध्ये एकदम ओके दिसतं. हे बघा मार्केट एका चॅनलमध्ये फसलेलं आहे आणि इथून वरच्या साईडला सुद्धा ब्रेकआउट होऊ शकतं आणि खालच्या साईडला सुद्धा ब्रेकडाऊन होऊ शकतं. तर या दोन्हीच्या पॉसिबिलिटी आपण बघणार आहे. हे बघा मित्रांनो, वरच्या साईडला जर बघितलं ती वरून एक ट्रेंड लाईन येत आहे, ब्रेकआउट इथं होणार आहे, पण ट्रेंड लाईनच्या वर हा एक रेजिस्टन्स सुद्धा आहे. तर मार्केट इथं सुद्धा सर्वांना ट्रॅप करणार आहे. मार्केट काय करणार, इथं येऊन असा ब्रेकआउट देणार आहे आणि मी दरवेळेस सांगतो काय, ब्रेकआउटच्या खाली लोकांचे स्टॉप लॉस, मार्केट स्टॉप लॉस घेणार, मग वर जाणार. आणि खालच्या साईडला जर बघितलं तर इथं अगोदरच बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे, मार्केट वरच आहे. तर मार्केट असं सुद्धा होऊ शकतं, इथं खाली काहीतरी ओपन होऊन खाली ब्रेक करून सर्वांची लिक्विडिटी घेणार, मग ट्रेंड चेंज करून मग वर जाणार. मित्रांनो, दोन्हीसाठी तुम्ही तयार राहा. तर आता निफ्टीत बघूया. तर एक आपण बघितलं तिन्ही सुद्धा एका त्यांच्या सपोर्ट लेवलपाशी आहे, पण मार्केट सपोर्ट लेवल जवळ आहे म्हणजे याचा अजिबात मतलब असा नाही आहे का तुम्ही लगेच बाय करणार. मार्केटमध्ये 90% ट्रॅप ट्रेडिंग होते. मार्केट तुम्हाला ट्रॅप करणार, वर जाणार, पण तुमचे SL घेऊन मार्केट वर जाणार. त्यामुळे जे 90% विचार करतात ना लोक, तसा तुम्ही विचार करू नका, जरा विरुद्ध विचार करा त्यांच्या. चला तर बघूया निफ्टीमध्ये. हे बघा मित्रांनो, निफ्टी एक डबल बॉटम तयार केलेला आहे निफ्टीने. हे बघा एकदा खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं, वर गेलं आणि ते कन्सॉलिडेट करून ब्रेकआउटच्या मार्गावर आहे निफ्टी. हे मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं आहे, छोट्या टाईम फ्रेममध्ये. चला हे बघा, ही वरून जी ट्रेंड लाईन आहे ते आता इथं सध्या काम झालेलं आहे, कारण की ब्रेकआउट दिलेलं आहे आणि सर्वांना ट्रॅप पण केलेलं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या. हे बघा मित्रांनो, आता सध्या उद्याचे काय कंडिशन आहे, मार्केटनं काय केलं, यांचे स्टॉप लॉस तर घेतले, खाली जी लिक्विडिटी होती यांची पण काही सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन टाकले. आणि मार्केटनं आज काय केलेलं आहे माहिती आहे का, हे बघा छोट्या टाईम फ्रेममध्ये जातोय अजून. हे बघा इथं मार्केटनं काय केलं, इथं पण लई जणांसोबत गेम झालेला आहे. मार्केट समजा या लेवलच्या वर होतं, इथं दिवसभर मार्केट थांबलं, लास्टला येऊन इथं कॉन्सॉलिडेट करून खालच्या साईडला ब्रेक केला मार्केटने. इथं बरेचसे सेलर ॲड झाले बरं का, त्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला आहे. मार्केटनं काय केलं, लगेच एक मोठी ग्रीन कॅन्डल घेऊन स्टॉप लॉस घेतले, इथं पॅनिक क्रिएट झाला आणि मार्केट लगेच वर गेलं. तर असेच मार्केटमध्ये जवळपास 90% तरी म्हटलं तरी ट्रॅप ट्रेडिंग होते. पण विषय असा आहे, टाईम फ्रेममध्ये तुम्हाला प्रत्येक टाईम फ्रेममध्ये बघा. आता हेच जर तुम्ही 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितलं, तुम्हाला काहीच समजणार नाही. मार्केट खाली आलं आणि वर गेलं, पण मध्ये काय झालं ते समजणार नाही का. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक टाईम फ्रेम चेक करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, आता मार्केट खालची लिक्विडिटी घेऊन सध्या वर गेलेलं आहे. तर इथं काय होऊ शकतं अजून, आता सर्व जे मेन स्टॉक आहे ते सगळे सपोर्ट झोन जवळ आहे. तर इथं सुद्धा काय होऊ शकतं माहिती आहे का, इथं मार्केट असं ब्रेकआउट देऊ शकतं. आता एकदम चांगलं ब्रेकआउट तर आधीच दिलेलं आहे तुम्हाला यांचे. हे बघा ब्रेकआउट आधीच दिलेलं आहे. आता इथून जे बाय झालेले यांनी ह्या आज जे बाय झालेले आहे त्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला आहे. जवळपास ही लेवल किती आहे, 25,300 ही लेवल आहे. मार्केट काय करणार आहे, आता इथं ओपन होऊन यांचे स्टॉप लॉस घेऊन मग मार्केटवर जाणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला समजलं. आणि सेलिंगसाठी जर बघितलं, मार्केट जर सेलिंग जायचं असेल तर मार्केट काय करणार आहे, मग या एकदाच कुठंतरी ओपन होणार आहे. ओपन झालं इथं कन्सॉलिडेट करणार, वरच्या साईडला थोडंफार ब्रेक करून लिक्विडिटी घेणार, मग मार्केट खाली येणार. तुम्ही दोन्ही सिच्युएशनसाठी रेडी राहा. आधीच ट्रेड घेऊ नका. कधीसुद्धा तुम्हाला ट्रेड घ्यायचा असला तर सेकंड जेव्हा इथं कन्सॉलिडेट करून ब्रेक केलं, तुम्हाला इथं अजिबात ट्रेड नाही घ्यायचा आहे. इथं ज्यांची स्टॉप लॉस आहे, मार्केट स्टॉप लॉस उडवल, खाली यायचं असेल तर खाली येईल. एखादी रेड कॅन्डल चांगली असेल, चांगली झाली याची इथं कशी आहे बघा, मार्केट खाली आलं, इथं बघा कन्सॉलिडेट करून खाली ब्रेक केलं, मार्केट परत वर गेलं. इथं तुम्हाला कुठं रेड कॅन्डल दिसते का? जर याच्या शेजारी अजून एखादी रेड कॅन्डल झाली असती चांगली, तुम्हाला याच्या हायला स्टॉप लॉस लावायचा आहे सेकंड वेळा आणि खाली एंट्री घ्यायची. फर्स्ट टाईममध्ये कधीच एंट्री घेऊ नका. तसं प्रत्येक वेळा तसंच करायचं आहे. आणि आपली ॲनालिसिसच अशी असते. तर तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल तर आपल्या चॅनलच्या आपल्या पेजला फॉलो करा. तर बघा, तुम्हाला दोन्ही पण सांगितलेलं आहे मी निफ्टीचं. बँक निफ्टीचं बघा, बँक निफ्टी जर बघितलं तुम्हाला वरून असं दिसत असेल, एक चॅनल येत आहे वरून सुद्धा. मी आधीच टाकलेलं आहे बघा, वरून एक चॅनल येत आहे. कमी टाईम फ्रेममध्ये चालू दर्शक हे बघा, किती चांगल्या पद्धतीने वरून एक ट्रेंड लाईन येते. एक चॅनल पद्धतीत ट्रेंड लाईन कधीच प्रत्येक एक पॉईंट नसतो, तो एक झोन असतो. तो वरून हा झोन आहे. अजून थोड्या कमी टाईम फ्रेममध्ये चालूया. हे बघा मित्रांनो, हा इथून एक खालच्या साईडनं सुद्धा एक ट्रेंड लाईन येते. आणि हे बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असतो, हा जो ब्रेकआउट झाला इथून आणि इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे. आणि इथं खाली सुद्धा एक कन्सॉलिडेट करून वर गेलं, इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे. तर हे जे इथं जास्त जणांचे स्टॉप लॉस होते, मार्केट त्यांना खायला आलं, त्यांचे सर्वांचे स्टॉप लॉस घेतले. आता सध्या ह्या लेवलला जवळपास किती लेवल किती बघा, 59,500. म्हणजे तुम्हाला एक टाकतो, 59,500 एक सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे. ऑप्शन सेलर और ऑप्शन सेलर अशा 500-1000च्या लेवलला कॉल आणि पुट सेल करून बसलेले असतात. तर इथं सुद्धा खूप जास्त लिक्विडिटी असते. तर मार्केट काय करू शकतं, इथं ओपन होऊन खालच्या साईडला ब्रेक करू शकतं, खालची लिक्विडिटी घेऊन मग मार्केट वर जाऊ शकतं. वरच्या साईडनं सुद्धा असा एक पॅटर्न येतो आहे. तर इथून सुद्धा वरच्या साईडला ब्रेक करायच्या टायमाला मार्केट पहिल्यांदा ब्रेक केल्यावर परत खालच्यांचे स्टॉप लॉस घेऊन वर जाऊ शकतो. कारण की खालची लिक्विडिटी पेंडिंग आहे. आणि जर का समजा खालची लिक्विडिटी घेतली तर मग एखाद्या वेळेस, कारण की बऱ्याचशा जणांची लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून फास्ट पण वर जाऊ शकतं, कारण की बजेट आहे, काही पण होऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.